त्यांच्या शुभ हस्ते जयेशला देवी आपण मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड. चला या जयेश आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसा आवाज या आपण गेली अग्री प्रीमियर लीग मध्ये कित्येक वर्ष आमच्या साथीने समालोचन करताना पाहायला मिळालेत. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये नेहमीच मान्सून ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांचं 2 दिवसांचं योगदान लाभलं आणि पुढच्या वर्षात सुद्धा मात्र ते सर्व दिवस देण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याच पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर एकविरा ट्रिप जर आपण पाहिली तर धम्माल अप्रतिम पाहायला मिळाली आणि कोकण दौरा यंदाचा हंगाम आपल्याला पाहायला मिळेल. तर या मनोजी पाटील यांचा आवाज या आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सामन्याला होते सुरुवात. 2 संघांदरम्यान ही कडवी लढत आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला आपण बघतोय सूरज धानवा, नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज बॅटर नेम यतीन जाधव. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, चेंडू निघून गेला निर्धाव. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे सूरज धानवा ह्याने तर खेळपट्टीवर मधोमध थांबला होता. हे कारण न समजण्या पलीकडचं आहे. दोन्ही पंच सुद्धा एकमेकांकडे बघत आहेत. नक्की झालंय काय? कॅच ड्रॉप झाला इथे आणि तेच कारण की सूरज धानवा थांबल्यानंतर मात्र त्याने धाव मारली. कारण बाउन्स चेंडू होता त्यामुळे हा कॅच ड्रॉप म्हणावा लागेल. कारण कॅच झाला होता परंतु चेंडू बाउन्स होता. 1 बाउन्स चेंडू गेला होता तो डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सूरजला असं वाटलं डायरेक्ट गेलाय. सूरजने आशा सोडली होती. खेळपट्टीच्या मधोमध थांबला सुद्धा होता परंतु क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने धावपातसाठी चेंडू फेकला तेव्हा त्याने धाव मारली आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. इथे पंचांचं बरोबर लक्ष होतं त्यामुळे पंच थोडेसे हसत होते. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे आपण बघितलं तर चुकीच्या एंडने फेकी केली गेली इथे. कारण स्ट्राईकचा फलंदाज होता यतीन, तो सुद्धा थोडासा पुढे आला होता. डायरेक्ट फेकी थेट एस्टॅनवर झाली असती तर यतीन सुद्धा बाद झाला असता इथे. परंतु सूरजला टार्गेट केलं गेलं होतं इथे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 1 या धावसंख्येवर. जीवदानी स्पोर्ट दुकटण आणि सह्याद्री शिलेदार तामसई या 2 संघांदरम्यान सूर्या प्रीमियर लीगची ही लढत आपल्याला बघायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून थोडंसं चेंडूला दूर ठेवलं गेलं होतं. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 1 धाव परिपूर्ण केली गेली आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 2 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सूरज धानवा 4 वर्षाच्या अगोदर आपण बघितलं तर सूरज धानवा हे नाव क्रिकेटमध्ये खूप गाजलेलं नाव होतं. स्ट्रॉंग खेळाडू आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. इथे आपण बघितलं तर झेलबाद होईल का तर सूरज धानवा याच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. आमचे जवळचे मित्र आहेत परंतु ज्या पद्धतीने ज्या खेळासाठी सूरज धानवा ओळखला जातोय ती खेळी आता होताना दिसत नाही. सध्या बॅड पॅच सुरू आहे आणि त्याच्यातून ते स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळतात. लवकरच चांगले दिवस येतील, चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल यात काही शंका नाही. घेतोय आम्ही छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. मयूर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडवर पहिलं षटक हाताळतोय शिवम. हा सुद्धा दुकटनचा खेळाडू आहे. शिवम डाव्या हाताचा गोलंदाज चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सध्या 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर फक्त 2 धावा, 1 बाद 2. यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय शिवम. अप्रतिम गोलंदाजी करताना पहिलं षटक आपल्याला बघायला मिळतंय. 2 धावांचं हे षटक 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय शिवमला.
जबरदस्त गोलंदाजी करताना पहिलं षटक आपल्या नावावर केलं शिवमने. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या आपण बघितली तर जीवदानी स्पोर्ट दुकटन हा संघ आपल्याला बघायला मिळतोय 2 धावा आणि 1 गड्याच्या मोबदल्यात. ह्या 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर बॉलर नेम रुपेश वनगा हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल रुपेश. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय रुपेश. यतीनसाठी हा चेंडू होता. दुकटन प्रीमियर लीग मध्ये मी सातत्याने या खेळाडूला बघतोय यतीनला, आणि नेहमी चांगली कामगिरी यतीनकडून होताना सुद्धा बघायला मिळते. परंतु इथे चुकीचं कॉलिंग आणि एक धावाच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं तर मयूर बाद होतोय. घेतोय छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर रुपेश. नवीन बॅटर येतोय समीर मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने आपण बघतोय पहिले 2 गडी बाद झालेत. थोडीशी स्थिती बिकट आपल्याला बघायला मिळते जीवदानी स्पोर्ट दुकटन या संघाची. या धक्क्यातून सावरावं लागेल. या दोघांना चांगली फलंदाजी करून धावफलक सुद्धा हलतं ठेवावं लागेल. अधूनमधून एखाद चौकार षटकार मारावा लागेल. स्कोरबोर्ड हलतं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ती कामगिरी या दोघांना करावी लागेल. एका बाजूने यतीन आपण बघतोय, मी दुकटन प्रीमियर लीग जवळजवळ 5-6 वर्ष केली. त्यानंतर मी ह्या यतीनला जवळून एकदम बघितलं आहे. खूप चांगली फलंदाजी करतोय. एक कव्हर ड्राईव्ह सुद्धा चांगला खेळतोय, स्क्वेअर कटसुद्धा चांगला खेळतोय, मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफला चांगले फटके खेळतोय. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग नसून चालणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली ती कामगिरी करावी लागेल. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. इथे आपण बघितोय तर एस्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू होता. पंच तटस्थ आहेत. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय रुपेश. अप्रतिम गोलंदाजी होते रुपेशच्या माध्यमातून. आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यावेळेला आपण बघितलं तर हवेमध्ये बराच वेळ चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 3 धावा. 3 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. संत सुरुवात म्हणावी लागेल. बांधून ठेवले दोन्ही बॅटरला. या 2 गोलंदाज परिपक्व गोलंदाज आहेत. इथे आपण बघतोय यतीनच्या बॅटमधून 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय. मी म्हटलं होतं की या यतीनकडे क्षमता आहे आणि या क्षमतेनुसार चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. चौथ्या चेंडूवर आलेला चौकार दिलासा देऊन जाणारा असेल. यतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्षय नाईक सर. या अक्षय नाईक सर या आपण, कारण पंचांना थोडासा डाऊटफुल वाटतोय. त्यामुळे पंचांनी गोलंदाज मध्ये आला होता, त्यामुळे पंचांना दिसलं नाही. त्यामुळे पंचांनी हे रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवलेला आहे. तर नॉट आउट आहेत, सुरक्षित आहेत बॅटर. त्यामुळे ह्या 2 धावा येतील आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर आहे मयूर, माफ करा रुपेश.
5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये रुपेशने आतापर्यंत आपण बघितलं तर 7 धावा खर्च केल्यात आणि धावा झाल्यात 9 धावसंख्येवर धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल यावेळेला यतीनच्या बॅटमधून इनफिल्डच्या वरून खेळलेला हा चेंडू आपण बघतोय दंदन दंदन करत निघून गेला आहे. तो वाईडिश लॉंग ऑनला. या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडू शेवटचे जर आपण विचार केला तर 3 चेंडूंवर 8 धावा वसूल केल्यात यतीनने. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. पॉवर प्लेचं बंधन होतं ते हटलेलं आहे. 1 शॉट. 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 1 धाव शॉट झालेली आहे इथे कारण थोडीशी घाई केली फलंदाजांनी धावण्यासाठी. तुम्ही जी लाईन आहे जी रेषा आखलेली आहे ती रेषा पूर्णपणे क्रॉस केल्याशिवाय ती धाव तुमची पूर्ण होणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. घेतोय छोटासा ब्रेक. जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली. रोहित वनगा नवीन गोलंदाज रुपेश यांचे छोटे बंधू आहेत. रोहित वनगा येतोय नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण बघतोय दुसरं षटक हाताळलं गेलं होतं. पहिले 3 चेंडू काय अप्रतिम हाताळले होते आणि त्यानंतरच्या 3 चेंडूंवर मात्र प्रहार केला तो म्हणजेच यतीनने. एक यतीन असा खेळाडू आहे जो सामन्याचं चित्र बदलू शकतो. इथे आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपण बघतोय क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑनला. 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 3रं सुरू आहे आणि 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 11 धावा. थोडी घाई करा मित्रांनो. 4 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत तर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. या सामन्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. या वेळेला मात्र बिग हिट आपल्याला बघायला मिळतोय. यतीनच्या बॅटमधून षटकार येताना वाजाव राजाला जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला रोहित बघायला मिळतोय. 3रा चेंडू आहे या षटकातील आणि उंच उडालेला हा चेंडू आपण बघतोय. झेल सुटलाय आणि चेंडूकडे बघत होते यतीन. कदाचित सुरुवातीपासून धावले असते तर 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. इथे आपण बघतोय चेंडूकडे बघत राहिले. झेल सुटल्यानंतर धावले आणि 1च धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ होताना सुपर बॅटिंग. एकटा खिंड लढवत आहे. काही जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला यतीन बघायला मिळतोय. त्याला जर साथ मिळाली तर नक्कीच धावफलकावर 50+ धावा लागतील यात काही शंका नाही. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न दिसला. पूर्णपणे चुकलेला आहे फलंदाज. त्यामुळे चेंडू शॉर्ट थर्डमॅनला निघून गेला होता परंतु कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतोय रोहित वनगा. या वेळेला आपण बघतोय चेंडूला मात्र खेळलं गेलंय ते लॉंग ऑफला. 1 धाव पूर्ण केली गेली. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय रोहित वनगा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट. यतीनसाठी हा चेंडू होता. यतीनने चेंडूला खेळलंय मिड विकेटला. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल.
तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीखेर 20 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 संपलेले आहेत आणि धावसंख्या आपण बघितली तर 2-20. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश वणगा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला यतीनच्या बॅटमधून उंची जास्त आहे आणि लांबी कमी, त्यामुळे यतीन बाद होतोय. इथे एक खूप मोठा हादरा बसतोय जीवदानी स्पोर्ट दुकटण या संघाला. तिसरा हादरा बसतोय 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 सुरू झालं आणि पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. घेतोय छोटासा ब्रेक. साहिल येतोय. हा सुद्धा दुकटनचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. साहिल क्षमता तर या खेळाडूमध्ये सुद्धा आहे, परंतु आज ती तुम्हाला सिद्ध करावी लागेल. तुमच्याकडे टॅलेंट किती आहे ह्याला महत्त्व नाही, ते तुम्ही कशा पद्धतीने दाखवून देतील ह्याला खूप महत्त्व आहे. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बघा. साहिलने ठरवलंय की सरळ बॅटने फटके जात नाहीत, तर आपण काहीतरी वेगळं करून बघूया जेणेकरून धावा वाढतील. परंतु चेंडू निर्धाव खेळला गेला. इथे 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे आपण बघतो कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे पायांची हालचाल होताना दिसत नाही. उभ्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या अनुषंगाने आपण बघतोय की पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला रुपेशच्या माध्यमातून बघतोय आपण. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला खेळलाय सरळ बॅटने. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्यात. एका बाजूने आपण बघतोय जीवदानी स्पोर्ट दुकटण हा संघ, दुसऱ्या बाजूने सह्याद्री शिलेदार तामसई संघ. सह्याद्री शिलेदार तामसई संघ सध्याच्या स्थितीला मजबूत स्थितीमध्ये आहे. इथे झेल सुटलाय आणि झेल सुटल्याचा परिणाम काय आहे तर एक धाव मात्र समोरच्या संघाला सुद्धा मिळते. जीवदानी स्पोर्ट दुकटण या संघाला साहिलचा विकेट खूप महत्त्वाचा विकेट होता. हा जर गडी बाद झाला असता तर पूर्णपणे बॅकफुटवर गेला असता जीवदानी स्पोर्ट दुकटण हा संघ, परंतु झेल सुटलाय. प्रयत्न खूप छान होते. प्रयत्न 100% केले होते, परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलं आणि दरम्यान एक धाव पूर्ण होताना धावसंख्या 23. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. इथे आपण बघतोय फुलटॉस चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 3-23 ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. तुझी भाजी काही खाती वाढगोबा कांबड्या काही नसती. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 3-23 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूने आपण बघतोय सह्याद्री शिलेदार तामसई हा संघ मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतोय. रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर.
उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये साहिल आणि समीर हे कशा पद्धतीने खेळतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण जीवदानी स्पोर्ट दुकटन संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम जर करायचं असेल तर या 12 चेंडूमध्ये 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील. ज्या चेंडूंवर 4 किंवा 6 धावा वसूल करावे लागतील तुम्हाला. पहिला चेंडू तर आपण बघितला इथे निर्धाव फेकला गेलाय. उर्वरित 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा तुमच्या बॅटमधून येतात का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. यावेळेला साहिलच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार. सूर्या प्रीमियर लीग चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 27. 27 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना साहिलने मात्र हात खोललेले आहेत. साहिलला माहीत आहे की माझं मैदानावर राहणं, खेळपट्टीवर राहणं आणि राहण्याबरोबर धावासुद्धा वसूल करणं ही दुहेरी भूमिका बजावायची आहे त्याला. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा तुम्ही पहिला चेंडू निर्धाव खेळले, त्यानंतर तुम्ही 4 धावा वसूल केल्या, म्हणजे 2 चेंडूवर तुम्ही 4 धावा वसूल केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा तुम्ही रिव्हर्स फटका खेळताना चेंडू निर्धाव खेळलेत तर 3 चेंडू आणि 4 धावा. तर तो चौकार जो तुम्ही दुसऱ्या चेंडूवर मारला त्याचं जे महत्त्व होतं ते कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळतंय. बघा आता 4 चेंडू तुम्ही खेळलात पहिले आणि 4च धावा तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे फटका चांगला होता. इथे मी दाद देईन ते म्हणजेच क्षेत्ररक्षकाला, कारण लॉंग डिस्टन्स त्याने चेस केलं आणि चेंडूला अलगद झेललं. इथे साहिलच्या खेळीला पूर्ण विराम लावलाय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, मिस्टर अमर येतोय. अमर तुंबडा हा सुद्धा दुकटनचा खेळाडू आहे आणि अमरकडे सुद्धा क्षमता आहे. चांगला खेळाडू आहे. ॲज अ बॅटर म्हणून अमरने चांगले फटके सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. तर कशा पद्धतीने मात्र अमर खेळेल, कारण आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 8. तर 8 चेंडूंमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ नाही. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. तर अमर कशा पद्धतीने खेळेल हे बघणं महत्त्वाचं आहे. बघूया काय करतोय अमर, कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 8. यावेळेला फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय अमरच्या बॅटमधून आणि धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. उर्वरित 7 चेंडू आहेत. या 7 चेंडूमध्ये जर 14-15 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. कारण मागचा सामना सुद्धा आपण बघितला 43 धावांचं लक्ष होतं आणि धानवा ब्रदर्सने तो सामना जिंकला. त्यामुळे इथे 40+ स्कोर आणि संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे ह्या धावा रोखू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला उर्वरित 7 चेंडूंवर मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश. रोहित आहे, माफ करा. इथे आपण बघितलं तर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमरच्या बॅटमधून 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. 2च धावा मिळतील. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्तीवर होतोय. घेतोय छोटासा ब्रेक. भावेश येतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक भावेश भुयाळ. शेवटचं षटक असेल. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि या 6 चेंडूमध्ये अमर आणि समीर हे दोघे कशा पद्धतीने खेळतील हे बघणं महत्त्वाचं आहे. समीर काय करतोय, पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करेल का, परंतु नाही. इथे आपण बघितलं तर चेंडू सीमारेषा पार जातोय. बाईचा इशारा येतोय आणि बाईच्या साह्याने या 4 धावा येताना, धावा कशाही येऊ द्यात, धाव फलकावर धावा लागणं गरजेचं आहे आणि त्या पहिल्या चेंडूवर 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 37. 37 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आदरणीय राकेश सांबळे सर इथे उपस्थित झालेले आहेत. सूर्या प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत. चाडे प्रीमियर लीगमध्ये त्यांनी आपल्या खेळीने सर्वांची मनं जिंकली होती. या वेळेला आपण बघतोय 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात.
2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 4. पुन्हा एकदा गोलंदाज. अवघडेला आपण बघितलं तर फटका तर चांगला खेळला गेलाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण खूप सुरेख झालंय. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा झालेत 40. या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळला गेला अमरच्या बॅटमधून तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. गोलंदाजांना काहीतरी टार्गेट असेल समोर जे रोखायचं आहे, त्यासाठी मात्र तुम्हाला एखाद मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. इथे 40 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला त्रिफळाचीत होताना अमर बॅक टू डगआउट. शेवटचे 2 चेंडू आहेत. नवीन फलंदाज कोण येतोय तोपर्यंत जाऊया डीजेकडे. डीजे थँक्यू. सचिन येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर सचिन कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. सचिनसाठी हा चेंडू होता आणि इथे चेंडू मात्र पायावर जाऊन आदळतोय आणि इथे पायचीत पकडलं गेले सचिनला. बॅक टू बॅक 2 गडी बाद होताना हॅट्रिकची संधी चालून आले. पहिली हॅट्रिक सूर्या प्रीमियर लीग 2025ची आपल्याला बघायला मिळेल का हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर भावेश आपल्याला बघायला मिळतोय. 4थ्या आणि 5व्या चेंडूवर सफलता मिळवतोय. सुरेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद झाला तर हॅट्रिक साध्य करेल. पहिला गोलंदाज ठरेल सूर्या प्रीमियर लीग 2025चा. भावेश हॅट्रिक घेणारा हा पहिला गोलंदाज ठरू शकतोय. जर ह्या चेंडूवर त्याने झेलबाद किंवा अष्टीचित किंवा पायचित पकडलं गेलं तर मात्र हॅट्रिक होईल. या वेळेला हॅट्रिकची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि पहिली हॅट्रिक आजच्या दिवसाची आपल्याला बघायला मिळते. सूर्या प्रीमियर लीग 2025ची भावेशच्या नावावर आपल्याला बघायला मिळते. भावेश भुयाळ. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाखेरीज आपण धावसंख्या बघतोय 40 धावा. विजयासाठी 36 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष समोर असेल. सह्याद्री शिलेदार तामसई या संघासमोर आव्हान उभं ठेवलंय ते म्हणजे जीवदानी स्पोर्ट दुकटणने. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला. चला शेतकरी आणि शेतकरी राजा दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. चला प्लीज थोडी घाई करा, कारण आपल्याला अजून 2 सामने आहेत, परंतु 2 होणार नाहीत, परंतु एक झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण एक सामना झाला तर एक सामना जो पेंडिंग राहील तो उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता दोन्ही संघांनी इथे रिपोर्टिंग करायचं आहे.
हे तुम्ही लक्षात ठेवा. सूर्या प्रीमियर लीगचे आयोजक आहेत, त्यांनी आम्हाला सूचित केलंय की आजचा जो पेंडिंग सामना राहील तो उद्या सकाळी पहिला सामना खेळवण्यात येईल. तर त्या अनुषंगाने सूचना तुम्हाला देण्यात येतील. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ही माहिती देण्यात येईल. परंतु सहकार्य करा, उद्या लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. जे उद्याचं शेड्यूल आहे ते सुद्धा पूर्ण होईल आणि आजच्या दिवसातील पेंडिंग सामना आहे तो सुद्धा उद्या सकाळी लवकर जर चालू झाला 8:30 पावणे 9च्या दरम्यान जर चेंडू पडला तर नक्कीच उद्याचे 10 सामने आणि आज पेंडिंग राहिलेला एक सामना सुद्धा उद्या होऊ शकतो. तर दोन्ही संघाचे संघनायक इथे हजर आहेत, शेतकरी आणि शेतकरी राजा. तर मी विनंती करेन टॉससाठी आदरणीय राहुल दानवे सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. सचिन बरड गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. विजयासाठी 41 धावांचं लक्ष. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू गली रिझन मध्ये जातोय. एज घेतली गेली आणि 4 धावा. असं वाटलं होतं की बॅकफुटवर आला, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं जाईल, परंतु बॅटची बाहेरील कडा लागली, चेंडू गेला निघून तो गली रिझनला आणि थर्डमॅन सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येतात पहिल्या चेंडूवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सचिन बरड पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर चौकार खाल्लेला आहे आणि दुसरा चेंडू घेऊन येतोय. साई भोईरसाठी हा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. इथे मात्र साई भोईर यांना माघारी जावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. इरादे स्पष्ट केले होते की झटपट सामना आम्ही संपवण्याचा प्रयत्न करू, परंतु इथे गडी बाद होतोय. घेतोय छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. जगात राहिले भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भेटणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे, आमची पावर हाय, लढका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट आहे, आपली यारी. धावा झाले 4. 2 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळते. शेतकरी आणि शेतकरी राजा या दोन संघांदरम्यान आदरणीय राहुल दानवे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळाली. तेजस भोईर न्यू बॅन इन आपण बघतोय तेजस भोईरला. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज. या वेळेला फटका तर चांगला आहे, परंतु थेट एस्टनचा वेध घेतला नॉन स्ट्राईक एंडच्या. फलंदाजाने फटका चांगला मारला होता, परंतु थेट एस्टनवर जाऊन आदळला चेंडू आणि ते आपण बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होताना 1-4 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. जीवदानी स्पोर्ट दुकटण आणि सह्याद्री शिलेदार तामसई या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी निघून गेलाय. सूर्या प्रीमियर लीग षटकार आपल्याला बघायला मिळतोय आणि 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 4 चेंडूंच्या समाप्तीखेर. काही जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळाला. सुपर शॉट तेजस भोईरच्या बॅट मधून षटकार येताना आपण बघतोय. या वेळेला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. इथे झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. अमरच्या हातामधून अशा चुका होत नाहीत फारशा, परंतु आज अमरकडून चूक झाली. धावा आल्यात 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ होताना 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतो स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 1-16. अमर येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. विकेट जरी बाद झाला असला तरी मात्र 16 धावा खूप काही सांगून जातात.
सूर्या प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे. ज्या खेळाडूंची फॉर्म फी बाकी आहे त्यांनी आपल्या आयकॉन खेळाडूकडे आजच्या आज ती रक्कम जमा करायची आहे, अन्यथा उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, याची दक्षता घ्या. वेळेला आपण बघतो चेंडू निघून गेलाय तो एका धावेसाठी. एकोणतीस चेंडू मध्ये 24 धावांची गरज. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. इथे तर फटका तर चांगला आहे आणि त्याच्यावर 4 धावा सुद्धा येते. आपण बघतोय अमर तुंबडाला टार्गेट केलं गेलं इथे, कारण इनफिल्डच्या मध्ये खेळाडू होता सूरज धानवा. सूरज धानवाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला, 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार येतोय, चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा 2 चेंडूंचा खेळ होताना अमर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण बदलताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अमर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना 22 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी 41 धावांचा पाठलाग करताना हे 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतात. संघ सुस्थितीमध्ये आहे. सह्याद्री शिलेदार तामसई संघ फुलटॉस चेंडू आहे आणि इथे 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि झेल सुद्धा सुटलाय. 2 धावा प्लस 9ची 1 अशा 3 धावा येतील. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. 25 धावा. फ्री हिटचा इशारा विरल नायर सरांकडून आपल्याला बघायला मिळतोय. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अमर. या वेळेला आपण बघितलं तर फ्री हिटचा इशारा आहे. झेल हवेमध्ये होता परंतु झेल इथे सुटतोय. इथे 1 धाव येईल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा. अत्यंत योग्य वेळी चहा आलेला आहे, म्हणजे गरज होती चहाची आणि आलेला आहे. त्यामुळे आम्ही खरंच आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघितली तर इथे 1 ने पुढे सरसावली जाते. डायरेक्ट फेकी सूरज धानवाची झाली असती एस्टॅनवर तर पंचांना विचार करायला भाग पाडलं असतं त्याने, परंतु इथे 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 25 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. सह्याद्री शिलेदारच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळतोय सामना. यावेळेला पुन्हा एकदा सूरज धानवाकडे चेंडू निघून आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 24 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. घेतोय छोटासा ब्रेक. 24 चेंडू आणि 14 धावा. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सकाळच्या 17 पासून पॉवर प्ले मध्ये 27 धावा हे पहिल्यांदाच झालंय. एक चांगली बॅटिंग लाईन आपल्याला बघायला मिळते सह्याद्री शिलेदार तामसेकडून. खूप चांगल्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये धावा जमवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अल्केश गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 14 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू शिल्लक आहेत. इथे आपण बघतोय कितीपर्यंत मजल मारेल या षटकामध्ये. फलंदाज दोघेही स्ट्रॉंग आहेत. खोऱ्याने धावा जमवताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतोय फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक साहिलकडे चेंडू निघून गेलाय. इथे आपण बघितलं तर साहिलच्या कडून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सूर्या प्रीमियर लीगचं हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आजचा पहिला दिवस
अत्यंत छान पद्धतीने अशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा प्रत्येक सामना पार पडला आहे. आयोजकांना पुन्हा एकदा आम्ही स्पेशली थँक्स म्हणेन की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. खास करून आमचे मित्र राहुलजी दानवा साहेब 2 दिवस बोलवलं होतं, परंतु APLचं ऑप्शन आहे संडेला, त्यामुळे तिथे जाणं खूप गरजेचं आहे. आग्री प्रीमियर लीगचं ऑप्शन आहे, नाहीतर नक्कीच आलो असतं, कारण वाट बघत होतो कधी कॉल येतोय. आणि यावर्षी तुम्ही बोलवलं त्याबद्दल थँक्स. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 21 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. या बळीला सुरेख फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अल्केश. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार येतोय. Lucky. थँक्यू. 19 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अल्केश. 19 चेंडू मध्ये 5 ची गरज. आणि या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली. आता चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 18 आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर असेल. 18 चेंडू आणि 4 धावा. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुली गोदे मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवे. साहिल येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम दुकटन. या वेळेला आपण बघितलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली. इथून विजयासाठी 3 धावा दूर आहे सह्याद्री शिलेदार तामसई हा संघ आपल्याला बघायला मिळेल. काही जबरदस्त मात्र इनिंग आपल्याला बघायला मिळते. खास करून तेजस भोईर 10 चेंडू मध्ये 20 वर खेळतोय. या वेळेला आपण बघितलं तर गतीमध्ये चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडू निर्धाव निघून जातोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 3 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. 1 धाव तर पूर्ण केली गेली. या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्यात विजयासाठी 2. पंधरा चेंडू आणि 2 ची गरज. पुन्हा एकदा साहिल. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते सह्याद्री शिलेदार तामसई या संघाने. चला क्विकली मी शेतकरी आणि शेतकरी राजा दोन्ही संघांना विनंती करेन आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण घड्याळात 5 वाजून 10 मिनिटं झालेत, तर 6 वाजून 10 मिनिटापर्यंत हा सामना संपायला पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसातील जो एक सामना शिल्लक राहील तो उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता दोन्ही संघाच्या संघनायकांनी हजर राहायचं हे लक्षात ठेवा. चला शेतकरी आणि शेतकरी राजा दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच मैदानाचा ताबा घेण्यासाठी आपल्या खेळाडूंना सांगायचं आहे. जशी सामन्याला सुरुवात होईल आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच भावेश भुयाळ ज्याने हॅट्रिक साध्य केली होती, 7 धावा देऊन 3 गडी बाद केले होते, तो ठरतोय.